हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी फिनिश केल्या आहे. पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी होती रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आज जी आपण शिकलो आहोत ती आहे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आता आपण बघणार आहोत तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि तिसऱ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये खूप साम्य आहे. आता इथं काय आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. तर पहिलं आपण बघू फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणायचं. पहिलं पॉईंट बघायचं आपल्याला, फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणायचं. तर लोअर क्लासेसमध्ये आपण शिकलोय टेम्परेचर ॲट विच लिक्विड स्टार्ट्स टू कन्वर्ट इनटू सॉलिड. जेव्हा पाण्याचा बर्फ व्हायला सुरुवात होईल त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रीजिंग पॉईंट. पाणी एक लिक्विड आहे, तसं कोणत्याही लिक्विडचं ज्यावेळेस सॉलिड स्टेटमध्ये फॉर्म होईल त्याला काय म्हणायचं, फ्रीजिंग पॉईंट. पण जसं आपण बॉइलिंग पॉईंटची नवीन डेफिनेशन शिकलो आहे तशी फ्रीजिंग पॉईंटची सुद्धा मोर ॲक्युरेट डेफिनेशन आपण शिकणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला ही डेफिनेशन माहीत असेल, टेम्परेचर ॲट विच लिक्विड स्टार्ट्स टू कन्वर्ट इनटू सॉलिड. आता मला सांगा, मी सुरुवातीला जी नवीन डेफिनेशन आपण बघणार आहोत त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देतो. आता या बीकरमध्ये समजा आपण पाणी घेतलं आणि आपण याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं, तर ज्या वेळेस या पाण्यामध्ये बर्फ तयार व्हायला सुरुवात होईल त्यालाच काय म्हणायचं, फ्रीजिंग पॉईंट. तर इथं बर्फ पण असणार आहे आणि लिक्विड वॉटर पण असणार आहे, म्हणजे दोन्ही स्टेट एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे इथं सॉलिड पण असणार आहे आणि लिक्विडसुद्धा असणार आहे. मग आपण फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन कशी लिहायची, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ solid, temperature at which vapor pressure of solid becomes equal to liquid. ज्यावेळेस वेपर प्रेशर सॉलिडचं लिक्विडचं वेपर प्रेशरचं सारखं होईल त्यालाच आपण काय म्हणायचं, फ्रीजिंग पॉईंट. कारण फ्रीजिंग पॉईंटच्या वेळेस आपल्याकडे लिक्विड पण आहे आणि सॉलिड पण आहे. म्हणजे असं डेफिनेशन लिहायची, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम्स इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. ओके, सॉलिडला पण थोडंफार वेपर प्रेशर असतं. आता मला सांगा, याच्यात मी एक वोलाटाईल सॉल्वंट घेतला. काय घेतलं, एक वोलाटाईल सॉल्वंट घेतला. वोलाटाईल म्हणजे त्याचे खूप सारे वेपर्स असणार आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या बीकरमध्ये तेच वोलाटाईल सॉल्वंट घेतलं, फक्त त्यात काय टाकलं मी, नॉन वोलाटाईल सोल्यूट. त्याच्यात मी काय टाकलं, नॉन वोलाटाईल सोल्यूट. त्या म्हणजे हे तयार काय झालं, आता सोल्युशन तयार झालं. कारण सोल्यूट टाकलं सॉल्वंटमध्ये म्हणजे सोल्युशन तयार झालं. बघा, या सॉल्वंटचं वेपर प्रेशर खूप होतं कारण हा प्युअर फॉर्ममध्ये. ज्यावेळेस आपण नॉन वोलाटाईल सोल्यूट याच्यात टाकू, नॉन वोलाटाईल सोल्यूटचे वेपर्स बनणार आहे का, नाही बनणार आहे. मग ते काय करणार आहे, आता आपण पहिली प्रॉपर्टी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकलो आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याचे वेपर प्रेशर काय होणार आहे, कमी बनणार आहे. मग याचे वेपर प्रेशर कमी बनलं तर याला बॉईल करायला टेम्परेचर जास्त लागणार आहे. म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. जे आपण सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये शिकलो त्याचं नाव होतं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. इलिव्हेशन मीन्स टू इन्क्रीज. आणि आता आपण शिकणार आहोत डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मला सांगा, कोणाचे वेपर्स कमी आहे, सोल्युशनचे. म्हणजे सोल्युशन लवकर फ्रीज होणार आहे. ज्याचे वेपर जास्त तो जास्त वोलाटाईल, तो फ्रीज व्हायला टाईम घेईल. तर सोल्युशन हा लवकर फ्रीज होईल कोणापेक्षा, सॉल्वंटपेक्षा. कोण लवकर फ्रीज होईल, सोल्युशन. कोणापेक्षा, सॉल्वंटपेक्षा. समजला हा पॉईंट. चला मी रफ करून घेतो.
कळलं, सोल्युशन लवकर फ्रीज होईल सॉल्व्हंटपेक्षा. तर सुरुवातीला आपण याचा एक ग्राफ स्टडी करू. मी या ॲक्सिसला टाकतो वेपर प्रेशर आणि या ॲक्सिसला टाकतो टेम्परेचर. आता मी काय म्हटलं, सॉलिडला सुद्धा थोडंफार वेपर प्रेशर असतं. समजा हा झाला सॉलिडचा वेपर प्रेशर, पण टेम्परेचर आता आपल्या इकडे यायचं आहे, टेम्परेचर कमी करायचं आहे, कारण आपल्याला फ्रीज करायचं आहे. बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण तिकडं गेलतो, फ्रीजिंग पॉईंटला इकडे यायचं आहे. हा झाला सॉलिड, त्याचं टेम्परेचर जसं कमी करू तसं त्याचं वेपर प्रेशर काय होईल, कमी होईल. म्हणजे हा झाला सॉलिड, हा काय झाला सॉलिड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हा काय प्युअर सॉल्व्हंट आहे आणि हा काय सोल्युशन आहे. सोल्युशनमध्ये नॉन व्होलाटाईल काय आहे, सोल्यूट आहे. बरोबर. हे काय सोल्युशन आहे. आता बघा, आता याचे याचं वेपर प्रेशर काय आहे, जास्त आहे. मग हा इथून सुरुवात झाला, बरोबर. तो असा येईल आणि ज्यावेळेस या लाईनला कट होईल, हा काय आहे लिक्विड सॉल्व्हंट आहे. हा काय लिक्विड सॉल्व्हंट आहे. ज्यावेळेस हा इथं लाईन कट करल तो झाला त्याचा फ्रीजिंग पॉईंट. कशाचा, प्युअर सॉल्व्हंटचा, ज्याला आपण T0 म्हणू. समजलं. कारण ही लाईन इथं कट का झाली पाहिजे, कारण आपण डेफिनेशनमध्ये म्हटलं टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. म्हणजे या सॉलिडला तो कट झाला पाहिजे. हा झाला त्याचा फ्रीजिंग पॉईंट. मला सांगा सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असणार आहे, याच्यापेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. तर तो असा लाईन कट होईल, तो इथं जॉईन होईल. मग मी इथं करतो, त्याचं टाकतो T आणि हा झाला तुमचं काय सोल्युशन. बघा सोल्युशन लवकर फ्रीज होईल कोणापेक्षा, सॉल्व्हंटपेक्षा. म्हणजे कोण जादा इथं, सॉल्व्हंट. कोण कमी आहे, सोल्युशन. अरे मुलांनो, सोल्युशनचे वेपर्स काय आहे, कमी आहे, म्हणून तो लवकर फ्रीज होईल. सॉल्व्हंटचे वेपर्स काय आहे, जास्त आहे, तो थोडा टाईम घेईन फ्रीज करायला. आणि आपण काय शिकलो, डिफरन्स कसा फाइंड करायचा, हायर क्वांटिटी मायनस लोअर क्वांटिटी. म्हणजे हा येईल डेल्टा TF. आता हे फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणून मी F टाकला इथं. मागच्या वेळेस आपण बॉइलिंग पॉईंट होतं तिथं B टाकला होता. तर इथे येणार आहे T0 मायनस T, सॉल्व्हंट मायनस सोल्युशन. मागच्या वेळेस बॉइलिंग पॉईंटला होतं T मायनस T0, फ्रीजिंग पॉईंटसाठी T0 मायनस T. एवढंच फरक आहे याच्यात. TF इज इक्वल टू T0 मायनस T. म्हणजे सॉल्व्हंटचं फ्रीजिंग पॉईंट जास्त असणार आहे, सोल्युशनचं फ्रीजिंग पॉईंट कमी असणार आहे. तर हे रफ करून घेतो, फक्त एवढं लक्षात ठेवा, T0 मायनस T. इथं लिहून ठेवतो मी, डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस T. हा T0 काय, टेम्परेचर ऑफ सॉल्व्हंट, आणि हा काय सोल्युशन. हा डेल्टा TF काय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन म्हणजे कमी होणारे फ्रीजिंग पॉईंट. आता मी तुम्हाला सांगितलं फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. हे झालं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. हा झाला इक्वेशन फर्स्ट. प्रॉपोर्शनिटी ऐवजी आपण एक कॉन्स्टंट टर्म टाकू. इथे डेल्टा TF इज इक्वल टू KF
इंटू मोलॅलिटी, हा झाला इक्वेशन सेकंड. हा के एफ काय आहे मोलाल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट, मोलाल डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट, किंवा याला दुसरं नाव आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. काय दुसरं नाव याला? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याच्यात के बी होतं, त्याला आपण इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट म्हणत होतो, तर याला काय म्हणायचं? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याची डेफिनेशन मागच्या वेळेस जशी आपण त्याची डेफिनेशन केली होती, जर एम हा 1 जर असेल तर के एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफ असं म्हणता येईल. के एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफ, दॅट इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज इक्वल टू डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट. ही डेफिनेशन आपल्याला लिहिता येईल. तर मी ही डेफिनेशन इथं लिहितो. बघा ही डेफिनेशन, इट इज डिफाइंड ॲज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट of 1 मोलाल सोल्युशन. बरोबर, कारण हा जर 1 असेल तर के एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफ, आणि डेल्टा टी एफ काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. पण कधी? ज्यावेळेस 1 मोलाल सोल्युशन असणार, ज्यावेळेस हा 1 असणार. याचं युनिट काय आहे? के एफचं युनिट केल्विन के जी पर मोल, केल्विन के जी पर मोल. मागच्या वेळेस सुद्धा हेच युनिट होतं. म्हणजे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटमध्ये किती साम्य आहे ते बघितलं. फक्त इथं होतं टी मायनस टी नॉट, इथं टी नॉट मायनस टी. चला मी हे रफ करतो. इथपर्यंत समजलं? तर बघा इथं काय? डेल्टा टी एफ इज के एफ इंटू मोलॅलिटी. मग मोलॅलिटीचं काय डेफिनेशन? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास किंवा वेट ऑफ सॉल्वंट इन के जी. तर एम कसं लिहिता येईल? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसं सापडतो आपण? W2 अपॉन M2, आणि वेट ऑफ सॉल्वंट काय? W1. तो कशात पाहिजे? के जीमध्ये. हा झालं इक्वेशन थर्ड. बरोबर. आता फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड इथं लिहितो मी. फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड काय असणार? डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ, एमच्या जागेवर आता W2 अपॉन M2 इंटू W1 इन के जी. जर तुम्हाला रिलेशन M2 जर सापडायला लावलं तर M2 इथे येईल, डेल्टा टी एफ इथं. म्हणजे M2 इज इक्वल टू के एफ इंटू W2 अपॉन डेल्टा टी एफ इंटू W1 इन के जी. जर असं विचारलं व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन M2 काय? मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. तर M2 बाहेर काढायचा. तर हे डेरिवेशन विचारलं जातं बोर्डला की द रिलेशनशिप बिटवीन मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. तर इथपर्यंत सॉल्व करायचं. मग M2 बाहेर आणायचा. मला सांगा M2 म्हणजे काय? मोलार मास ऑफ सोल्यूट. के एफ म्हणजे काय? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. W2 म्हणजे काय? वेट ऑफ सोल्यूट. डेल्टा टी एफ म्हणजे काय? हेडिंग बघा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. W1 म्हणजे काय? वेट ऑफ सॉल्वंट. समजलं?
तर या पद्धतीनं आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट एकदम डिटेलमध्ये बघितला आहे. आता मी तुम्हाला एक सम सॉल्व करून दाखवतो याच्यावर. चला हा क्वेश्चन बघू. काय लिहिलं इथं, 1 ग्राम ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. म्हणजे सोल्यूट म्हणजे आपण आता इथं लिहू गिवन सोल्यूट म्हणजे W2 बरोबर. किती दिलं आहे 1 ग्राम इज डिझॉल्ड इन 50 ग्राम ऑफ बेन्झिन. म्हणजे वेट ऑफ सॉल्वंट दिलं आहे. किती दिलं आहे 50 ग्राम्स. लोअर द फ्रीजिंग पॉईंट ऑफ बेन्झिन बाय. म्हणजे इथं डिफरन्स दिला आहे, लोअर्ड म्हटलं आहे म्हणून हा डायरेक्ट डेल्टा TF आपल्याला काढून दिला आहे. किती येतो 0.40 केल्विन. द फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट ऑफ बेन्झिन म्हणजे KF दिला आहे. किती दिला आहे 5.12 केल्विन kg पर मोल. फाइंड मोलर मास ऑफ सोल्यूट म्हणजे M2 फाइंड करायला लावला आहे. तर मी इथं एकदा फॉर्म्युला लिहितो. काय फॉर्म्युला, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. म्हणजे इथं W2 अपॉन M2. W1 कशात पाहिजे kg, पण W1 कशात दिलेलं आहे ग्राममध्ये. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला डिवाइड बाय 1000 करावं लागेल. जर kgमध्ये दिला तर हाच फॉर्म्युला, पण जर ग्राममध्ये दिलं तर वरती कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1000नी बरोबर. मग आता आणि M2 सापडायचं आहे आपल्याला. मग मी तर M2 इकडं येईल, KF इथे येईल. म्हणजे M2 इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000नी मल्टिप्लाय करायचं, कारण ग्राममध्ये दिलं आहे 1000 ग्राम पर kg. हा युनिट राहील त्याचा. अपॉन डेल्टा TF इकडे येईल. आता W1 कशात राहील ग्राममध्ये. चला तर मग आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. M2 इज इक्वल टू KF किती दिला आहे, सॉरी KB किती दिला आहे, सॉरी इथं आपण KF लिहायचं आहे. बॉइलिंग पॉईंटमध्येच अजून आपण KF किती दिला आहे 5.12 केल्विन kg पर मोल इंटू W2 किती दिला आहे 1 ग्राम इंटू 1000 ग्राम पर kg अपॉन डेल्टा TF किती दिला आहे 0.40 केल्विन. W1 किती दिला आहे 50 ग्राम्स. बघा हा केल्विन कॅन्सल होईल, हा केल्विन, हा kg, हा पर kg, हा ग्राम कॅन्सल होईल, हा ग्राम कॅन्सल होईल. म्हणजे युनिट राहिलं फक्त ग्राम पर मोल. युनिट काय राहील ग्राम पर मोल. व्हिडिओ पॉज करा आणि हा सम सॉल्व करा. तसं युनिट येणार आहे ग्राम पर मोल. तर याचं फायनल उत्तर आहे 256 ग्राम पर मोल. एकदा पॉज करून सम सॉल्व करा, नंतर हे उत्तर बघा. तसं युनिट आहे 256 ग्राम पर मोल. तर अशा पद्धतीनं आपण 3 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज शिकलो आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, आणि आत्ता शिकलो आहे आपण डिप्रेशन म्हणजे फ्रीजिंग पॉईंट कमी होतं. कधी कमी होतं ज्यावेळेस आपण नॉन व्होलेटाईल सोल्यूट त्याच्यात ॲड करतो. ओके, जर काही अडचण असेल तर मला कळवा. थँक्यू.